जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि उमेदवार डिक्लेअर देखील व्हायला हवे होते, परंतु कोणत्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर झालेला नाही आहे। युती आघाडीच्या नुसत्या चर्चा सुरू आहेत, परंतु कुठे ना कुठे यांना त्या जागेवरून घोडं आडलं जातं आहे, त्यामुळं या चर्चा पुढे होत नाही। आता आजच जुन्नर तालुक्याचे जे माजी आमदार आहे अतुल बेनके ते आता पुण्याला आहेत अजितदादांसोबत, त्यावेळी तिथे मीटिंग होईल आणि त्या अनुषंगाने निर्णय होणार आहे। आणि सायंकाळी देखील आपण पाहू शकतो की अमोल कोल्हे यांच्या कार्यालयाच्या आपण एकदम जवळ आहोत आणि खासदार साहेब देखील त्या ठिकाणी आहेत, ते देखील सायंकाळी अजितदादांशी मीटिंग चर्चा करणार आहेत। परंतु एक माहिती अशी समजलेली आहे की दोन्हीही राष्ट्रवादी एक करायच्या हे जवळपास नक्की झालेलं आहे, परंतु त्याची अधिकृत घोषणा या ठिकाणी होत नाही आहे। ती काही वेळामध्येच अधिकृत घोषणा देखील होईल। म्हणजे करायचं असं की सर्व ज्या ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत राष्ट्रवादी फक्त घड्याळ म्हणजे जे जुनं चिन्ह आहे त्या घड्याळ चिन्हावरच लढवायच्या, तुतारी चिन्हावर लढवायच्या नाही, जेणेकरून जनतेमध्ये संभ्रम किंवा काय गडबड गोंधळ व्हायला नको। त्यामुळं तुतारी या चिन्हावर या निवडणुकांना लढवता घड्याळ या चिन्हावर लढवायचा असा एक प्रस्ताव आहे आणि मला वाटतं त्या प्रस्तावाला देखील काही असा विशेष असा काही विरोध आहे असं दिसत नाही आहे। परंतु आता दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळं हे जे तुतारी आणि घड्याळ याच्यामध्ये जो विभागला जाणारे जे कार्यकर्ते किंवा जे मतदार आहेत ते एक होऊन त्याचा मोठा फायदा होईल असं राष्ट्रवादीला वाटतो। परंतु काही ठिकाणी वेगळी सिच्युएशन आहे, जसं काय आंबेगाव तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं किंवा शिरूर तालुक्यामध्ये पाहिलं असेल, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी विरोधातच मुख्य लढत झाली आहे आणि त्यामध्ये आता हे दोन्ही कार्यकर्ते कसं काय ॲक्सेप्ट करतील हा प्रश्न आहे। आता याच्यामध्ये झाले असं का, जसं काय आपण एक उदाहरण घेतलं आंबेगावचं जवळच्याच, त्याच्यामध्ये देवदत्त निकम राष्ट्रवादी तुतारीचे आहेत आणि वळसे पाटील घड्याळचे आहेत, परंतु आता जर एक करायचं तर हे दोघं एक होतील का? कारण की देवदत्त निकम म्हणाले की वळसे पाटील हे यांनी शरद पवारांच्या फाटीत खंजीर उपसला म्हणून मी बाजूला निवडणूक लढवतोय आणि जर शरद पवारांच्याच आदेशाने किंवा ह्या ठरावाने जर ह्या दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्र येणार असतील तर देवदत्त निकम ही कोणती भूमिका घेतील, ते राष्ट्रवादीचा आदेश मिळून वळसे पाटलांबरोबर जुळवून घेतील का, किंवा जो त्यांचा व्यक्तिविरोध आहे तो लावून वळसे पाटलांच्या विरोधात इतर पक्षांशी हातमिळवणी करून किंवा वेगळी आघाडी ओपन करून लढवतील असा प्रश्न आहे। परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला समजलं की ह्या ज्या महापालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळी अजित पवारांनी त्या स्वबळावर लढवायचा निर्णय घेतला, परंतु त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि ह्या सगळ्यात विशेषतः जर पुणे महापालिका तर हातातून गेलीच, परंतु आजीदादांनी जो सगळ्यात जास्त वेळ दिला तो दिला होता पिंपरी चिंचवड महापालिकेला आणि त्याच्यामध्ये झालं असं का तिथले जे भाजपचे आमदार आहेत महेश लांडगे यांच्यावर त्यांनी सुरुवातीला टीका केली, परंतु महेश लांडगे यांनी एकदम खालच्या पातळीमध्ये जाऊन एकेरी शब्दामध्ये अजित पवारांचा हा समाचार घेतला आणि पूर्ण महाराष्ट्राने तो पाहिला आणि तिथं खरं तर अस्तित्वाचा म्हणजेच निर्णय त्या ठिकाणी होता। परंतु अजित पवार यांना बऱ्यापैकी मतदारांनी नाकारलं आणि परत भाजपचं हे झाला, तर त्याच्यामुळं झालं असं की अजित पवारांची जी ताकद होती तर ती महाराष्ट्रामधून तर जवळपास संपली की काय असा प्रश्न निर्माण झाला। कारण राष्ट्रवादी किंवा काँग्रेस किंवा ह्या अजित पवारांच्या ताब्यात आहे की महापालिका नसल्यामुळं तर सगळे कार्यकर्ते सैरभैर झालेत, खुद्द अजित पवार सैरभैर झालेले आहेत, एकनाथ शिंदे आणि फडणवीस एक दिसत आहेत, परंतु अजित पवार मात्र बाजूला फेकले गेलेले आहेत। आता याच्यामध्ये सत्तेत राहायचं का नाही राहायचं असा देखील प्रश्न आता उद्भवला असं वाटतं। आणि आपण जर पाहिलं तर काही बातम्या आल्या होत्या की ज्या अजित पवारांच्या PR एजन्सी होत्यात त्याच्यावर देखील पोलिसांचा छापा पडला होता, त्यामुळं नक्की यात काय होईल हे देखील आता उत्सुकता ही लागलेली आहे। तर जर आता ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहिल्या तर अजित पवारांना मात्र सत्तेपासून दूर जावं लागेल
अमित शहांनी पण असं स्टेटमेंट दिलेलं होतं की जर फायदा नसेल तर कुणाला घेऊन काय फायदा, असं स्टेटमेंट दिल्याचं मला समजलं. जर तसं असेल तर हे म्हणजे अस्तित्वाची लढाई आता या ठिकाणी पाहायला मिळतं. आताच डॉक्टर अमोल कोल्हे या ठिकाणाहून निघालेले आहेत. आपण त्यांच्याकडे गेलो होतो त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला, परंतु त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे. नक्की काय प्रतिक्रिया द्यायची असा प्रश्न त्यांना देखील पडला असावा, कारण की त्यांनी देखील महापालिकेमध्ये अजित पवारांच्या सोबत पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगेंच्या विरोधात टीका टिप्पणी वगैरे केलेली होती, परंतु त्यांना देखील असं चांगलं यश या ठिकाणी पाहायला मिळालेलं नाही. आता ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळं काय चित्र होईल ते आता स्पष्ट होईल. आता झालं आहे असं की महापालिका गेलं, आता फक्त पुणे जिल्हा परिषद ही जी आहे याच्यावर कोणत्या परिस्थितीमध्ये सत्ता राखायची असा चंग आता ह्या दोन्ही राष्ट्रवादीने बांधलेला आहे. परंतु हे दोन्ही गट एकत्र झाल्यामुळे काही लोक नाराज आहेत. ते म्हणतात की ठीक आहे, हे त्यांच्या फायद्यासाठी एकत्र येतात, फायद्यासाठी हे करतात, काका पुतण्याची लढाई करतात, परत माझंच काका मोठा आहे असंही म्हणतात. हे सत्तेसाठी काही करतात, मग त्यापेक्षा आपण भाजप किंवा शिवसेनेसोबत जाऊया असा देखील मतप्रवाह या मतदारसंघामधून येतोय. तर आता पाहूया काय होईल ते. आणि आजच किंवा उद्या या जुन्नर तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात, शिरूर तालुक्यामध्ये सर्व जे आहेत उमेदवार राष्ट्रवादीचे तर त्या सगळ्या अधिकृत यादी त्याची जाहीर होणार आहे. आता मतदार याकडे कसं पाहतात ते आता येणार काळ ठरवल. पाहत राहा जुन्नर टाइम्स नारायणगाव.